स्ट्रॅटेजी कोणी करू नका. आता इंस्टाग्रामवर व्हायरल कोणती होती 10,000 रुपये, याला अजून कळलं नाही मंद झाले बजेट झाल्यावर मित्रांनो ते नसेल तर 180 म्हणून. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. आणि किती वाजले भाई? वाजलेले 11. येस. आणि आता ब्लॉग काढतोय आम्ही कारण आज आषाढी एकादशी आहे आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. बहुतेक हा ब्लॉग उद्या येईल, आज मार्केटला सुट्टी आहे आणि एडिट होईल का नाही मला माहित नाही. बहुतेक उद्या काय ऍड झालं तर उद्या ते पण टाकू आम्ही ह्या ब्लॉग मध्ये. फक्त हा ब्लॉग आम्ही काढतोय कारण आता बजेट येणार आहे 23 जुलैला आणि तुम्हाला माहिती आहे बजेट आल्यावर कशा हालचाली होत असतात. तर बजेट विषयी काय म्हणणं आहे तुमचं? काय की लोकांनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? कुठलीच नाही, मला तर वाटते बघत बसलं पाहिजे. ह्याला उतरावा गाडीवर, जास्त याला गाडीवर उतरा. आता आम्ही दोघं मी तर बघत तर मागच्या बजेट म्हणजे ते जरा इंटरिम बजेट होतं नव्हतंच म्हणायचं. पण आजी जशा आल्या तशी आम्ही मारली होती पोझिशन आणि मला असं वाटतं की त्या बजेटला मला वाटतं आपणच प्रॉफिट मध्ये होतो. 11 वाजता माझ्या 11 वाजता. आणि गणेशने काय रिस्क नव्हती घेतली त्या बजेटला, शांत बसलेला आहे का नाही गणेश? त्या बजेटला गणेशने काहीच केलं नव्हतं, उशिरा आला होता तो ज्यावेळेस. आम्ही दोघांनी केलं होतं. माझा एक मित्र आहे सूरज मोड, त्यांनी केलं होतं आणि त्यांनी आम्हाला विचारलं नाही, बसला होता दाखवलं होतं. सहानुभूती देण्यासाठी आम्ही त्याला घेतलं दाखवलेलं. तो म्हणजे काय म्हणते 1,500 काढ ते म्हणते आता चालू त्यांनी काय केलं माहितीये, म्हणजे आम्ही काहीतरी बोलत होतो, हे म्हणते नाही 10 लॉट मारायचे, म्हणतो नाही लय डिके होतं आणि अचानक आवाज आला नाही का की अरे मग 1000 झाले काय करू. अचानक घेतलं डायरेक्ट 1000 डिके झाला डायरेक्ट. तर त्या मित्रासारखं होऊ नये मित्रांनो तुमचं. त्यामुळेच आम्ही आता स्पेशल ब्लॉग काढतोय तुमच्यासाठी. खूप योगायोग जुळून आम्ही तिघं एकत्र आलोय. माहिती अभि जे असतो कामच जरा. आणि काय केलं तुम्ही सांगा, तर मी काय बोलत नाही. सेलिंग तर नाही करायची. हा, सेलिंगचा नाही संबंध. तरी काय बाईंगच राहील जे भाषणाच्या वेळेस होणार आहे सुरुवात झाल्यावर. आणि जे दरवेळेस प्रमाणे मार्केट जे उलट फिरतं भाषण झालं म्हणजे तसं सांगू शकत नाही. मागच्या वेळी डायरेक्ट साईडवेज राहिलं भाषण होणार तर भाषण होईल तर तसं पण होतं. म्हणजे फक्त आधी जर आपण बाईंग केली म्हणजे 9-15लाच तर काय होणार, डिके होणार. 9-15ला नाही, डायरेक्ट डिके. प्रीमियम हाय होतात 23 जुलै पर्यंत, कारण की सगळेच आधीच बाईंग करून ठेवतात. बरोबर, प्रीमियम हाय होतात आणि डायरेक्ट 9:15 ते डिके होतं. डायरेक्ट 11 पर्यंत डिके चालू असतो. याचा अर्थ असं पण नाही सेम सेलिंग करतील 9-9:15ला, तसं नका करू. कारण स्पाइक येते नाही का, असे समज 50 प्रीमियम 150-200ला गेलं तर परत वाट लागू शकते. पण ते एक्सपिरियन्स वालाच हँडल करू शकतो. आता आम्ही हँडल करू शकतो कारण लगेच ऍडजस्टमेंट होतील. पण आमच्या पण बत्तेगुल होतात, तुला माहित असेल एक वेळा काय झालं होतं. तर असे डायरेक्ट 4-5 हजार लॉस दिसते की काय करणार, डायरेक्ट सगळंच एक्झिट कर मग, असं होऊ शकतं. पण मला तेवढेच नंतर 11च्या बाईंग मध्ये घेतले ना तर त्याचे 4-5 म्हणजे ज्यावेळेस ती भाषण करा येईल, म्हणजे ज्यावेळेस त्या भाषण करा येतील त्यावेळेस बरं का, म्हणजे कोण निर्मला सीतारामन जशा त्या भाषण करा येतील ते बजेट सादर करतात त्यावेळेस मुवमेंट चालू होते. त्या पुढे अनाउन्समेंट होतात त्यानुसार जशा निघाल्या उठल्या की लगेच आपण मारू शकतो. पण उठल्या परत गेल्या उठल्या गेल्या इकडं आतमध्ये तर डिके होईल मित्रांनो, तसं होऊ नये. आणि जशा अनाउन्समेंट होतात ज्या ज्या कंपन्यांच्या वगैरे तशा ह्याच्यानुसार त्यानुसार मुवमेंट देतं. आणि एक मेन म्हणजे गोष्ट कशी, आता इलेक्शन झालंय ना तर ते बजेट बहुतेक चांगलं असेल बरं का, असं मला वाटतं. पॉझिटिव्ह बजेट असलं फिक्स नाही, सांगू शकत नाही. काही इलेक्शनला पण तोच विषय झाला होता, तो पण पॉझिटिव्ह ठेवला आधीच आणि गोलीगत हे झालं, धोका झाला. सगळेच लॉस मध्ये. तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस किती पडलेलं मार्केट रे, 5,000 4,000 ना बँक निफ्टी आणि निफ्टी पण 2-2.5 हजार पडलं होतं. लय बेकार पडलं. 10% सर्किट लागणार होतं. नाही आम्ही केली खालून बाईंग आहे का नाही, खालून आपण बाईंग टाकली होती त्यामुळे सर्किट लागणं तर शक्यच नव्हतं. याला अजून कळलं नाही मंद झाले खाली पडलं बाईंग केल्यामुळे आपण वर आलं, सर्किट वाचलं. एवढं एक्सटेंड करायला लागतंय. पण आता मला असं वाटतं पॉझिटिव्ह बजेट जरी असेल निगेटिव्ह असेल काही फरक पडत नाही. एकच स्ट्रॅटेजी आता ते रिव्हील करायचे तसलं काहीच नाही, ते म्हणजे कॉल आणि पुट दोन्ही बाय करायचे. सगळेजण तेच वापरतात. फक्त विषय कसा असतो तिथं, आता लोक काय म्हणतात त्या दिवशीची एटीएम घ्यायची. त्या दिवशीची एटीएम कितीला असू शकतात निफ्टीचे? त्या दिवशी मंगळवारी 100लाच असतील बाबा, वाटते. नाही रे, वाढतात रे एटीएम. अरे
एक्सपायरीच्या दिवशी एक्सपायरी कुठली त्या दिवशी? त्या दिवशी फिन निफ्टीची एक्सपायरी आहे 22 मंगळवारी. हा आणि 24 ला एक्सपायरी. मग नाही ना, मग डायरेक्ट 150-200 पैसे असते डायरेक्ट निफ्टीचे प्रीमियम. आणि ते डिके नाही होत लवकर, म्हणजे कधी पण होतात अशा अचानक. आणि मग तिथं असं वाटतंय की मला असं वाटतं की आधी जर थोडं घेऊन ठेवलं तरी भारी स्ट्रॅटेजी होऊ शकते. काय कधी आधी समजा इंडियाविक्स 14 आहे बरं का, इंडियाविक्स 14 उद्या वगैरे ना. हा उद्या नाही काल, आधी म्हणतो काल उद्या काल काय असतं? आधी म्हणजे बजेटच्या आधी. तेच ना, उद्या म्हणतोय बजेट झाल्यावर. नाही रे, मित्रांनो ते नाही रे, म्हणजे मी काय म्हणतो विषय असं आहे उद्या. तू कसं म्हणतोय उद्या? म्हणतोय बजेटच्या आधी घ्यायचंय ना आपल्याला. उद्या म्हणतोय उद्या, म्हणजे आजचं उद्या रे, तसं म्हणते. अच्छा, ह्याला वाटलं बजेटच्या उद्या. निर्मला सीतारामन डायरेक्ट हात मारे डोक्याला. तसं नाही तर हा बजेट झालं तसं नका करू. तसं काहीतरी करू म्हणते भाव चढले ते. अरे पाय लागलं चुकून इकडंच पाय. आता हे कुठं नाही, तूच कसं करायचं, मी डायरेक्ट व्हिडिओ पाठवून करतो. तर मित्रांनो विषय असा झालेला आहे की आधीच जर थोडं मारलं, म्हणजे कसं इंडियाविक्स 14 ला आहे, ते इंडियाविक्स कितीला होणार? 25 ला होणार बरं का. म्हणजे 100चे प्रीमियम 200 होणार, दोन्ही साईडनं वाढणार. तर त्यावेळेस तुम्ही तसं करू शकता. पकडे बाबा मी कसं त्यावेळेस तुम्ही लॉंग स्टँडल करू शकता मित्रांनो. आणि इलेक्शनच्या दिवशी जर करायचं असेल ना, पायी येतील बरं का, इलेक्शनच्या दिवशी जर करायचं असेल ना, तर तुम्ही कॉल आणि पुट सोबत बाईंग करू शकता. आणि सेम क्वांटिटी आणि सेम प्राइस घ्या, हे माझं सजेशन आहे. सेम क्वांटिटी आणि ते पण सेम प्राइस म्हणल्यावर एटीएम किंवा मनी पण चालते. स्टेप ओटीएम थोडासा घेतला तरी चालेल, म्हणजे वरची पायरी जराशी थोडीशी. म्हणजे समजा 200 रुपयाचे असेल तर 180 म्हणून लांब लांबची. हा, ती स्ट्रॅटेजी कोणी करू नका. आता इंस्टाग्रामवर व्हायरल कोणती होती, 10,000 रुपयाचे घ्यायचे डायरेक्ट म्हणतो एटीएम नाही तर आयटीएम. आणि त्याच्यात असं नका लावू 10चा स्टॉप लॉस लावतो तसं नका करू. त्यात डायरेक्ट अमाऊंटचा स्टॉप लॉस लावायचा असतो. म्हणजे 2,000 झाले की काढायचं, 3,000 झाले की असं. तर तसं करून स्टॉप लॉस लावता येत नाही आपल्या मनावर. मनावर हा, तसं नाही लावता येत. तेवढे अजून ब्रोकर आपले एवढं डायरेक्ट काय 10-20 हजार लॉसला जात नाही, कारण की स्ट्रॅडल आहे दोन्ही साईडनं. कमी रिस्क घ्या जरा, मला असं वाटतंय. कारण लय जण 1-2 लाख खूप जण अशी स्ट्रॅटेजी वापरतात. 1000 झाल्यावर बघू रिकवर झाले, 0 आले की काढून, परत 5,000 झाल्यावर 1000 आल्यावर काढून. एक जी अमाऊंट फिक्स करतायत ती झाली की डायरेक्ट क्लोज. बाकीचे पैसे नाही, पण स्ट्रॅटेजी असती बाबा ती. आणि तशा दिवशी काही लिक्विडिटी वगैरे अशा एसएमसीच्या कन्सेप्ट नका लावत बसू, कारण तुमचं मग काम 25 व्हायला बसलं. कारण त्यावेळेस मार्केट कसं पण पळतं. इलेक्शनच्या दिवशी तुम्हाला माहित असेल 200-300 पॉईंटच्या कॅन्डल आल्या होत्या, तर तसं होऊ शकतं. त्यामुळे चिल मारा, बाकी काय विषय नसतो. बजेट एकदम म्हणजे भारी आहे ट्रेडिंग साठी. बजेटच्या दिवशी तर ब्लॉक काढूच आपण. साइडवेज नाही राहायला पाहिजे आपण मार्केटमध्ये. हा, बजेटच्या दिवशी आपण काढूया ब्लॉक. साइडवेज तर नाही राहणार, हेवेज तर नाही राहायला पाहिजे रे बाबा. आणि खरं मला माहित नाही 23 तारखेला खरं बजेट आहे का? खरं मोये होईल आपला 23 तारखेला बजेट काहीच नाही 23 तारखेला. हा चला मग काय भेटूयात बजेट. येस भेटूया बजेटच्या दिवशी मित्रांनो. आणि काय नाही, ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.